जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। उमरखेड शहरावर 140 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर। उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत उमरखेड शहरामध्ये विविध ठिकाणी 140 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीला निश्चितच आळा बसेल आणि वाहतूक कोंडी यातून सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास कमी होईल आणि वाढत्या गुन्हेगारीला निश्चितच आळा बसेल। या माध्यमातून दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता उमरखेड विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे, पुसद यवतमाळ जिल्ह्याचे समन्वयक नितीन भाऊ भुतडा, यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंतासाहेब, माजी आमदार नामदेवराव ससाने यांच्या हस्ते 140 सीसीटीव्ही कॅमेरे उमरखेड शहरामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमचे उद्घाटन करण्यात आले। तसेच राजस्थानी भवन येथे शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख उपस्थिती भगवती हॉस्पिटलचे संचालक अंकुश देवसरकर, तातूभाऊ देशमुख, इनायत उल्ला खान जनाब, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, तसेच पोफाळी, बिटरगाव, महागाव, दराडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी उपस्थित होते आणि उमरखेड शहरवासियांच्या वतीने ऑपरेशन प्रतिष्ठान ही मोहीम राबवण्यात येत असून त्यानिमित्ताने पोलीस अधीक्षक कुमार चिंतासाहेब यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच येणारे सण उत्सव हे शांततेत पार पडण्यासाठी डीजे मुक्त व्हावे यासाठी सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक शंकरराव पांचाळ यांनी केले, तर सूत्रसंचालन गुजर सर यांनी केले, तर शेवटी आभार प्रदर्शन API सारिका राऊत मॅडम यांनी केले। हेलो माइक चेक बापना लस्सी वाले, बापना लस्सी आंबेडकर चौक। अरे आवाज येत आहे का? लस्सी वाले इकडे साईडला या, साईडला आवाज दाखवा। ते गाडी वाले आवाज येत आहे का? भगवाशेला ओके, पाठीमागे येऊन सांग ना थोडा गाडा पाठीमागे घ्या। सर आता एक PTZ